कबड्डीचा महासंग्राम 2024 श्री कुर्लाई चषक चा थरार आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील सफाळे सिटी मध्ये. थंड हवेचं ठिकाण म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये ओळख आहे या सफाळे शहराची. आणि आज या थंड हवेच्या ठिकाणी आपण पाहतायत जबरदस्त मात्र जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. आमंत्रित करूया आजच्या या नाईट मधील पुढील सामना. रंगतदार मॅच टक्कर देण्यासाठी एकमेकांसमोर आणि महाराष्ट्र जगासमोर पाटील नेटवर्क YouTube लाईव्ह वर पात्र ऐकत राहा. अँड प्लीज वेलकम बिग हँड होल्ड ऑन. तर नक्कीच या ठिकाणी दिग्गज मान्यवरांची मानदियाई सुद्धा आगमन होत आहे अगदी थोड्याच वेळात. चांगलं दर्जेदार आयोजन विशाल पाटील. अगदी बघितलं आपण संपूर्ण या ठिकाणी हे आर्ट पाहतात. इंडोर स्टेडियम स्वतः विशाल पाटील यांचं आहे. जिथे ते कबड्डी स्पर्धा इंडोर स्टेडियमचं प्रो प्रमाणे आयोजन करायचं असेल तर विशाल पाटील सफाळे यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतायत. म्हणजे कबड्डीसाठी वाटेल ते ऑल इज वेल. ग्राउंड स्टेडियम एक चांगला मंच असेल, त्याचबरोबर प्रो कबड्डीच्या धर्तीवर मॅट, त्याचबरोबर बघितलं आपण तर या ठिकाणी ट्रस्ट, त्याचबरोबर लाईट्स झोन, सगळ्या गोष्टी एक चांगल्या अवेलेबल त्यांच्याकडे मात्र असतात. जरूर संपर्क करा. आणि सगळ्या कबड्डीपटूंचे चांगले फोटोज जे महाराष्ट्रात जगात फेमस होत आहेत. क्षण स्टुडिओ आपण या ठिकाणी फेसबुकला मात्र पाहू शकतायत. क्षण स्टुडिओच्या माध्यमातून अगदी चांगल्या व्हिडिओज मात्र ते सुद्धा या ठिकाणी प्रचलित करतायत. त्यांचं सुद्धा या मोलाचं योगदान या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता. चलो बी फास्ट. बी फास्ट बोर्ड टीम वुमेन्स कबड्डी का ये अगला मैच होने वाला है. टक्कर पे टक्कर तो होती है लेकिन मैदान के अंदर संघर्ष के साथ कौन जीतेगा. जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिएगा. आ रही आपके सामने बिग एंड ह्यूज टीम, फाइटिंग टीम. प्लीज वेलकम नायरा स्पोर्ट ट्यूरी. आहा विशाल दादा पाटील या एक नंबर. विशाल दादा पाटील आमचा एक नंबर. कुर्लाई चषकासाठी यांनी कसली कंबर. कुर्लाई चषकासाठी यांनी कसली कंबर. विशाल दादा या आमचा एक नंबर. विशाल दादा पाटील आमचा एक नंबर. डीजे और यहाँ पे नायरा स्पोर्ट टीम को टक्कर देने आ रही है आपके सामने उतनी ही बलवान, उतनी ही पावरफुल टीम. नाम है दाभोण क्रीडा मंडळ डहाणू. विशाल दादा पाटील आमचा एक नंबर. या विशाल दादा पाटील आमचा एक नंबर. यो यो कुर्लाई चषकासाठी त्यांनी कसली कंबर. कुर्लाई चषकासाठी त्यांनी कसली कंबर. विशाल दादा पाटील आमचा एक या नंबर. विशाल दादा पाटील आमचा एक नंबर. थैंक यू. लाइट्स ऑन. और यहाँ पे टॉस करते हुए स्टेट लेवल रेफरी नाम है सचिन सावंत. प्रो कबड्डी के स्टाइल से या अंदाज के साथ टॉस कॉइन उछाला गया है हेड एंड टेल. और टॉस यहाँ पे जीता है डानो टीम. दाभोण टीम सीनियर रेफरी पालघर डिस्ट्रिक्ट सचिन सावंत सर ने यहाँ पे टॉस किया है.
रेडचा प्रयत्न या ठिकाणी मात्र टिवरी टीमच्या रेडर रेड करतायत. हँड टचचा प्रयत्न पहिल्याच रेडला आक्रमकता. नायरा स्पोर्ट टिवरी नायगाव डाबा कोपऱ्यामध्ये रेड आणि सुरेख चवड्यावर डाय. छोटा फटाका डिफेंडर बडा धमाका लेफ्ट टर्न. अभी ऑपरेट करते रेडर. एक चांगल्या पद्धतीने पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचं चांगल्या पद्धतीने पंचांना मात्र या ठिकाणी एक चांगलं सहकार्य सुद्धा आयोजक करतायत. चांगल्या पद्धतीने नियोजन बघायला मिळतं. अगदी बघितलं आपण तर सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे. नाश्त्याची व्यवस्था सलाड व्यवस्था या ठिकाणी आहे अगदी चांगल्या पद्धतीनं. उगे रेडचा प्रयत्न या ठिकाणी नायगाव टीमकडनं रेड. वॉट डॅश. एक जुटाची एक जीवाची पकड. टोचा टोचा अदवर. कमाल का मॅच क्या कहोगे. अगदी सुंदर गोष्ट सर तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ऐकली. खूप देखणं आयोजन आणि एवढी सुंदर स्पर्धा आज आपण या सफाळे नगरीमध्ये पाहतोय. म्हणजे सर आपण सातत्याने आता तुम्ही तर कंटिन्यू कबड्डीच्या स्पर्धा करत आलात, परंतु या हंगामातील आपण पाहिलेली सर्वोत्तम स्पर्धा कोणती तर श्री कुर्लाई चषक 2024 जी आपण आज पाहतोय अनुभवतोय. अगदी आणि यशस्वी तिसऱ्या दिवसामध्ये आपण वाटचाल केली आहे. विशाल पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. म्हणजे कालच्या दिवसामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की नेहमी जी गोष्ट पंचांच्या माध्यमातून केली जाते आज मात्र जे लाईनमनच्या स्वरूपामध्ये ते कालच्या दिवसापासून जे मुलांना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून कंटिन्यू काय पकड मैदानामध्ये बघायला मिळाली. कंटिन्यू जी जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे खूप सुंदररित्या पार पाडतायत आणि त्यानंतर पंचांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. अभी ऑपरेट करते हुए डानो टीम की रेडर पॉइंट की तलाश में. छोटा फटाका बड़ा धमाका. क्या होगा दुनिया देख रही है. डानो खेलेगी जीतेगी या नायरा स्पोर्ट. दाभोन क्रीड़ा मंडल डानो खेल रही है 3 पॉइंट के ऊपर. अब यहाँ पे 1 पॉइंट की बढ़त मिली रेड के साथ 4 पॉइंट पे जा चुकी है. 0 पॉइंट पे नायगांव टीम है. नायरा स्पोर्ट टिवरी नायगांव टीम की रेडर इस बार रेड करते हुए. राइजिंग टीम है दोनों ही है आणि नवोदित संघ मात्र म्हणून ओळख आहे नायरा स्पोर्टची, परंतु तेवढ्या ताकदीने मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपलं स्वतःची ओळख स्वतःचा खेळ मात्र दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच मात्र ती करतील. येणाऱ्या काळात हाही संघ एक चांगल्या मोठ्या उंचीवर मात्र पोहोचेल त्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये. प्रत्येक संघाने एक नवीन नाविन्यपूर्व सुरुवात केली, परंतु त्या संघाची मात्र आता वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने होते. मग डहाणूचा संघ असेल, त्याचबरोबर बघितलं आपण तर ऋषी वाल्मिकी नायगाव टीम असेल, श्रीराम विरार, त्यानंतर बघितलं कुर्लाई सफाई टीम सातत्याने वर्चस्व राखलं. त्यानंतर जिजाऊ स्पोर्ट वाडा यावेळेस मात्र रेडचा प्रयत्न. सामर्थ्य वाडा सुद्धा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे आणि महाराष्ट्रासमोर मात्र आज एकापेक्षा एक पालघर जिल्ह्यातील महिला कबड्डीपटू मात्र पाहायला मिळत आहेत. ज्या पालघर जिल्ह्याने राज्यामध्ये हाकार माजवला होता, पुण्यामध्ये जाऊन पुण्याला पराभूत केलं होतं, हा मोठा एक इतिहास राहिला होता. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं वर्षा मॅम होत्या, विशाल पाटील सर होते आणि तिथे मात्र ती मॅच झाली होती. पूजा पाटीलने मॅच काढली होती. सुपर मात्र त्यावेळेस बघितलं म्हणजे शाही शेख मात्र खेळल्या होत्या, ऐश्वर्या पाटील खेळल्या होत्या, अनेक खेळाडू मात्र खेळल्या होत्या, सोमासे खेळली होती आणि ती मॅच यादगार राहिली होती महाराष्ट्राला. ऐश्वर्या काळे सुद्धा अप्रतिमता आज पाहायला मिळतील. आणि लोणचं संकट आता मात्र येत आहे टिवरी नायरा स्पोर्ट या टीमवर. अद्वर ती सुंदर मॅच, परंतु वन साइड आतापर्यंत जी आपण टीम पाहतोय दाभोण क्रीडा मंडळ डहाणू टीम आतापर्यंत या मॅच मध्ये वर्चस्व एकाठी करत असताना कोचच्या भूमिकेमध्ये आपण गायकर सर यांना पाहतोय आणि आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली गेली आहे की म्हणजे ज्या खेळाडू आपण इन ॲक्शन पाहतोय त्यामधील जवळपास 4 मुली या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणार आहेत आणि तिथून प्रॅक्टिसला सुरुवात आणि अशा प्रकारे सर्व खेळाडूंना घेऊन गायकर सर आज मात्र त्यांचा संघ उभा करतायत.
रेडवरनं आपण तिवरी संघाच्या रेडरला पाहतोय. वा काय सुंदर चेन टॅकल, जी खेळाडू आपण राईट कॉर्नर मध्ये पाहत होतोय तिच्या माध्यमातून केली आहे यावेळी पकड. अश्विनी तिच्याकडनं खूप सुंदर पकड बघायला मिळाली. खेळाडूला मात्र प्रांगणाच्या बाहेर जावं लागलं. चेन टॅकल परफेक्ट. फर्स्ट हाफ फर्स्ट टाइम आउट डहाणू टीम. यापुढील होणारा सामना असेल सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये बघायला मिळेल टीम सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा. दोन्ही टीमला पहिला पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने वॉर्मअप करायला सुरुवात करायची आहे. वा पुनश्च एकदा अगदी सुंदर चेन टॅकल या ठिकाणी. राईट कॉर्नर मधील जर्सी क्रमांक 4 परिधान केलेली खेळाडू तिच्या माध्यमातून पुनश्च एकदा बघायला मिळाला. दुखापत आहे थोडीशी हाताची, तरी सुद्धा खूप सुंदर टॅकल बघायला मिळत आहे तिच्या माध्यमातून. नवीन रेडर रेडवरनं जर्सी क्रमांक 1 परिधान केली आपण रेडवरनं पाहू शकाल. चढाई करत असताना एक सिंगल गुण घेऊन मात्र आपल्या माघारी परतली आहे. अगदी सुंदर लेफ्ट कॉर्नर मध्ये अँकल होल्ड आणि तदनंतर संपूर्ण संघाचा सपोर्ट. खेळाडूला प्रांगणाच्या बाहेर जावं लागेल. यावेळी मात्र सुपर टॅकल. महत्वाच्या क्षणाला पहिले 2 गुण. बघा खातं कशा प्रकारे खोलले गेले तर डबलच्या स्वरूपामध्ये. नवीन रेडर आल्या आल्या रेडवरनं पाहू शकाल. जर्सी क्रमांक 11 परिधान केली आपण तिला चढाईवरनं पाहतोय. समोर 6च्या डिफेन्समध्ये 2-2च्या साखळीने खेळाडू उभे आहेत, परंतु यावेळी प्रमुख डिफेंडर तिच्यावर अटॅक केलाय अश्विनीवर आणि तिला मात्र पकड केली जाते. एक सिंगल गुण घेऊन मात्र माघारी परतली आहे आणि टाइम आउट स्वीकारला गेलाय. नायरा स्पोर्ट तिवरी या संघाच्या माध्यमातून कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा. दोन्ही टीम आपणास पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय दोन्ही टीम्स. रेडचा प्रयत्न, परंतु जेवढी चांगली अँकल होल्ड तेवढा चांगला संपूर्ण संघाचा सपोर्ट. खेळाडू प्रांगणाच्या बाहेर आपण गुणसंख्या पाहिली तर 3 आणि 14 अशी गुणसंख्या आपल्याला बघायला मिळते. तब्बल 11 गुणांची बढत आहे या सुरुवातीच्या पहिल्या हाफमध्ये. सर आपण 2 टीममध्ये मॅच पाहतोय. एका बाजूने नायरा स्पोर्ट्स तिवरी आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर दाभोण क्रीडा मंडळ डहाणू.
तर या ठिकाणी मध्ये रेडचा प्रयत्न करतात. रेडर पाहू शकता आपण नायरा स्पोर्ट रेडर रीडवर आलेले आहेत राईट कॉर्नर मध्ये. सुरेख मात्र या ठिकाणी पकडीवर पकड, लाजवाब टैकल पॉइंट डानू टीम. नायरा स्पोर्ट पिछाड़ी है, डू और डाई. थर्ड रेड पे आई है रेडर, नाम है कोमल. कोमल की यहाँ पे रेड, क्या होगा इस रेड में? कंपलसेशन यहाँ पे पॉइंट लेने का कोमल के लिए है और यहाँ पे एक से भले दो पॉइंट लिए और लोन दिया. टोटल कुल मिला के 2 से 3 और लोन के 2, ऐसे 5 पॉइंट. आत्ता मात्र आक्रमकतेचा खेळ करावा लागेल. प्रत्येक रीडला पॉइंट आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. पिछाडी 17 गुणांची पहिल्या हाफच्या अगोदर राहणं म्हणजेच वन साइड मॅच करू न देणं हे नायरा स्पोर्टची जिद्द मात्र राहील का? की डहाणूकर या ठिकाणी या मॅचला 25-20च्या वर आघाडी ठेवण्याचा प्रयत्न करतील का? इथे समीकरणं जोडली जातील. पुढचे 2 लोन जर नायरा स्पोर्टनं दिले मॅचमध्ये मात्र ते आघाडीवर सुद्धा येतील. पुढचा एक जरी लोन डहाणूनं दिला ही मॅच त्यांच्या हातामध्ये राहील. यावेळेस मध्ये रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय. पॉइंट की पकड़ कोमल की रेड है, नाम है कोमल रेडर डानू टीम की. हीट नंबर 1 यहाँ पे राइट टर्न ने किया अटैक, लेकिन कोमल सक्सेसफुल रेड. एडवांस टैकल करने गई थी रेडर, अनसक्सेस टैकल लगातार होते हुए नायरा स्पोर्ट की रेडर क्या चलेंगे. अच्छी हाइट है, फुटवर्किंग यहाँ पे स्पीड के साथ, लेकिन चैन में फंस गई. कमाल का यहाँ पे डिफेंस है डानू टीम की. पावर डिफेंस की चलती हुई, डिफेंस डिपार्टमेंट रेड डिपार्टमेंट दोनों डिपार्टमेंट में डानू टीम आगे बढ़ती गई और यहाँ पे फासला पॉइंट का 20 का नायरा स्पोर्ट के सामने खड़ा किया है. आणि आता पुन्हा एकदा कोमलची रेड, 2-2ची साखी. नजरेचा खेळ कबड्डीचा, शक्ती भक्ती युक्तीचा, नजर महत्वाची. आपली नजर किती तेज आहे यावर मात्र टीम पुढे तेवढ्याच गतीने जाणार आघाडीवर. कोमल रेडर डानू टीम, फिर एक बार सक्सेसफुल रेड, पॉइंट डानू. आता बघूया सपोर्टिंग रेडर येत आहेत नायरा स्पोर्टच्या. ओ माय गॉड, सुपर रेड नायरा स्पोर्ट. मैंने बोला था नायरा स्पोर्ट आगे 2 लोन देती है तो वापसी करेगी इस मैच में. अब यहाँ पे पहला हाफ हो चुका है. पहले हाफ में यहाँ पे 18 पॉइंट से आगे चलती हुई डानू टीम. या पुढील सामना सामर्थ्य वाडा, सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा विपक्ष कुर्लाई सफाळे. दोन्ही संघ तयार राहायचे. दुसरा पुकार, एंट्री गेट समोर आपण रेडी राहायचे. कुर्लाई सफाळे आणि सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा. आणि या कुर्लाई सफाई चषकला शुभेच्छा आल्यात यश गायकवाड यांच्याकडनं. थँक्यू यश गायकवाड जी. जाएंगे मैच की तरफ. यहाँ पे रेड करते हुए डानू टीम की रेडर. सेकंड हाफ अभी यहाँ पे चल रहा है. सेकंड हाफ में क्या वापसी कर पाएगी नायरा स्पोर्ट टीम? काय घडलं यापेक्षा काय घडवायचं हे इतिहासाला मात्र वर्णी लावेल नायरा स्पोर्ट की डहाणू. 20 गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी 18 गुणांची आघाडी आहे. 20 आणि 20च्या वरती आघाडी ठेवण्याचा प्रयत्न डहाणूकरांचा असेल तर ही मॅच बनवण्याकरिता आता संघर्षाला पेटावं लागेल. या पुढच्या 5 मिनिटात जर लोन दिला नायरा स्पोर्टनं तर त्यांनाही संधी पुढच्या 10 मिनिटांमध्ये असेल.
या ठिकाणी रंगत संगत मॅच मध्ये चालताना पाहायला मिळत आहे. नजरेचा खेळ कबड्डीचा, नजरेमध्ये 4 पकडपट्टू समोर भरताना रेड करतात रेडर, खोलवर चढाई आणि चवड्यावर डाय परफेक्ट ला जवाब. काय जजमेंट मात्र डाय टाकलेली आहे डहाणूच्या डाबा कॉर्नर डिफेंडर. रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय डहाणू टीमच्या. रेडर 5 प्रति हल्ल्यात्मक चढाई, डावा कोपऱ्यामध्ये रेडचा प्रयत्न, चांगली टॅकल. अब आक्रमकता का यहाँ पे डिफेंस चलता हुआ नायरा स्पोर्ट. हाय वोल्टेज मॅच, सामना आता गरम झालेला आहे. जो भी करना है अभी करना है. आपल्याला जिंकायचं आहे, त्यापेक्षा आपल्याला आता प्रत्येक मिनिटाला पुढे जायचं आहे. या हेतून नायरा स्पोर्ट माझा संघर्ष करतायत कबड्डीपट्टू. पॉइंट की पकड आणि इथे चांगली पकड. निघेल का रेडर, अजूनही कबड्डी बोलतायत आणि इथे एक जीवाची एक जुटीची भन्नाट पकड. पॉइंट मिळतोय डहाणूला. रेडरला सपोर्टिव्ह असतात डिफेंडर आणि या ठिकाणी पकडी मात्र सुद्धा तेवढ्या ताकदीने होत आहेत. आता बघूया चढाई आहे, कोमल आहेत रेडवर डहाणू टीमकडनं. रेड कोमल एक चतुर चाणक्य रेडर आहेत, लगातार पॉइंट घेऊन येत आहेत. तीक्ष्ण नजर त्यांची मात्र लगातार रेडमध्ये पाहायला मिळालेली. पॉइंट मिळतोय नायरा स्पोर्टकडनं. रेड पॉइंट काढणारे रेडर मात्र या ठिकाणी आलेले आहेत. 1 की 2 पॉइंट घेऊन जाणार आणि इथे मात्र पॉइंट कोमल मात्र गमावलेला आहे. 1 गुण मिळतोय. मॅच गरम होतीये. आता बघूया रेड डहाणू टीम कडनं मैच बनेगा. अधवर ये मैच बनने वाला है क्योंकि अब आक्रामकता नायरा स्पोर्ट भी दिखा रही है. अगदी खरी गोष्ट आहे सर. मॅच अतिशय रफ अँड टफ आपल्याला बघायला मिळते. सेकंड हाफच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे. नायरा स्पोर्ट्स टिवरी आणि त्याच्या विपक्षामध्ये दाभोण क्रीडा मंडळ डहाणू अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. बघूया पॉइंट की पकड काय घडेल. आता मात्र नायरा स्पोर्ट कडनं रेड पॉइंट काढणार. रेडर मागच्या रेडमध्ये पॉइंट काढलेला आहे. 1 की 2 पॉइंट घेऊन जाणार. मॅच भन्नाट आहे. कोमल बाहेर आहे. रेडर मात्र रेड करतायत. पॉइंट काढणार रेडर. पॉइंट घेण्याचा प्रयत्न. टच कुणाला करणार. खोलवर चढाई पकडणार कोण. इथे मात्र संघर्ष पेटलाय आणि आता यावेळेस या रेडमध्ये काय घडतंय. पुन्हा एकदा दोन्ही कॉर्नर. खोलवर चढाई. सावकाश टॅकल पॉइंट. रेड डहाणू टीम कडनं. परंतु टाइम आउट या ठिकाणी डिमांड करताना कोच. Yes, DJ music. नायरा स्पोर्ट्स कडनं रेड या ठिकाणी पाहू शकाल. 5च्या डिफेन्स मध्ये आपण 2-2 आणि एक डाव्या कॉर्नर मध्ये एकटी खेळाडू आहे 2-2च्या साखळीने. परंतु वा उजव्या कॉर्नर कडनं संपूर्ण मॅच मध्ये खूप सुंदर पकड बघायला मिळाल्यात. कंटिन्यू चेन टॅकल तिच्या माध्यमातून केले जात आहेत. अतिशय चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय तिच्याकडनं. हाताला थोडीशी दुखापत असताना सुद्धा रेडवरनं आपण रेडरला पाहतोय. जर्सी क्रमांक 5 परिधान केलेली खेळाडू रेड करत असताना सलोनी मात्र कुठल्याही प्रकारचा रिस्क न घेता वेळ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न. नेक्स्ट मॅच बोथ टीम्स. आपण आज दुसरा पुकार असेल. सामर्थ्य क्रीडा मंडळ चिखलेवाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे टीम आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज असेल टीम सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा. तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचा. काय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथ तुझी होणार. काय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी
हाताची कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये सामर्थ्य क्रीडा मंडळ वाडा, दोन्ही टीमला तिसरा पुकार. थर्ड रेट डू ऑर डाय. करूया मोरोची सिच्युएशन. खूप मोठी बढत आहे आपल्या हातामध्ये, तब्बल 20 गुणांची बढत. यावेळेला डॅश करण्याचा प्रयत्न, मात्र सोलो टॅकल सक्सेसफुल होत नाहीये. एक सिंगल गुण घेऊन मात्र रेडर आपल्या माघारी परतत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. थर्ड रेट डू ऑर डाय. सातच्या डिफेन्स मध्ये चढाई आपण पाहू शकाल. रेड करत असताना वेळ काढण्याचा आता इथून शेवटची 4 मिनिटे या मॅच मधील बाकी. आजच्या दिवसामधनं आमच्या समवेत जॉईन असलेले सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तुम्ही आहात या स्पर्धेला शोभा आहे. साडी पाहिजे नको मला बदल नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बदल नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. बघूया काय घडेल. वन साइड मॅच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहे डहाणूकर. स्ट्रेटचा प्रयत्न मात्र आक्रमकता दर्शक क्रमांक 8. खूप चांगला खेळ या खेळाडून दाखवलेला आहे आणि तेवढ्याच मात्र रेड बरोबर पकडी सुद्धा झालेली आहेत. चांगल्या रेड केलेली आहे, चांगल्या पकडी केलेल्या आहेत, पण आता डावा कोपरा स्ट्रॉंग आहे डहाणू टीमचा. रेडचा प्रयत्न, रेडर पॉईंट काढणार रेडर मात्र आलेली आहे. दाखवेल का आपली खूबी, आपली रेडची कला या ठिकाणी नायना स्पोर्ट्स समोर. टच पॉइंट घेऊन जाणार का? अंदाज बांधून परतलेले आहेत मध्य रेषेकडे. 9-36 खूप मोठी आघाडी आजच्या नाईट मधील वन साइड मॅच म्हणून या मॅचची ओळख निर्माण केली आहे. बघूया काय घडेल. पॉइंट की पकड प्रेक्षकांना सामन्यावर लागलेले आहेत. रेडचा प्रयत्न नायगावकडनं बघायला मिळतोय. प्रेक्षक चौबाजूनी या ठिकाणी जमलेले आहेत आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी विशाल पाटील कोच सातत्याने दरवर्षी भरवतात आणि प्रेक्षक मात्र स्पर्धेचा आनंद घेत असतात. एक चांगली पर्वणी या ठिकाणी प्रेक्षकांसमोर मात्र या ठिकाणी आहे. या पुढील भन्नाट सामना आहे. एका बाजूला पालघर जिल्ह्यातील टॉप 1 टीम, सर्वाधिक फायनल घेणारा संघ दाखल होतोय तुमच्या समवेत आणि त्याचबरोबर पहिल्या फेरीमध्ये जिंकलेला संघ दुसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचलेला संघ या ठिकाणी दाखल होणार आहे. पालघर विपक्ष वाडा, 2 तालुक्यातील महिला कबड्डी संघ
आपल्या समोर येत आहेत भेटीला पुढच्या मॅच मध्ये. मॅच फिनिश, विजयी झाली टीम. या ठिकाणी आपण दाभोण क्रीडा मंडळ डहाणू विजयी टीमचं आपण खूप खूप अभिनंदन करूयात आणि हार्ड लक म्हणूयात. टीम नायरा स्पोर्ट्स टिवरी नवीन संघ आहे. आपण नेहमी सरावात राहा. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच, बिग मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूने घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आज कशा प्रकारे परफॉर्मन्स बघायला मिळेल. अर्थातच सफाळे टीमकडनं कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये 2 हात